नमस्कार. श्रावण मासानिमित्त संपत शनिवारची कहाणी. प्रथम गणपतीची कहाणी. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत, 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणाला द्यावेत, 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतील लाविजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. शनिवारची मारुतीची कहाणी. 8 पाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला एक सून होती, एक मुलगा होता. मुलगा प्रवासाला गेला होता. सासू सासरा देवाला जात असत, भिक्षा मागून आणीत असत. सून घरात बसून स्वयंपाक करीत ठेवीत असे. सासू सासऱ्यानं वाढीत असे. उरलं सुरलं आपण खात असे. असं होता होता श्रावण मास आला, म्हणजे संपत शनिवार आला. तसा संपत शनिवारी आपला एक मुलगा आला. बाई बाई, मला एक न्हाऊ घाल, माखू घाल. बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून गेला आणि तो अदृश्य झाला. इकडे घराचा वाडा झाला. गोठावर गुरं झाली. धान्याच्या कोठ्या भरल्या. दासी बटकीनी घर भरलं. सासू सासरा देवाहून आली. तो घर काही ओळखेना. हा वाडा कोणाचा? सून दारात आरती घेऊन पुढे आली. मामांजी, सासूबाई, इकडे या. अगं, तू कोणाच्या घरात राहिली आहेस? तिनं सर्व कहाणी ऐकली आणि सांगितली की शनिवारी एक मुलगा आला होता. बाई बाई, मला न्हाऊ घाल, माखू घाल. तर मी म्हणाले, बाबा, घरामध्ये तेल नाही, तुला न्हाऊ कशाने घालू? तो म्हणाला, माझ्यापुरतं घागरीत असेल, थोडं शेंडीला लावून न्हाऊ घाल, जेवू घाल. घागरीत हात घालून तेल काढलं, त्याला न्हाऊ घालून जेवू घातलं. उरलं सुरलं आपण खाल्लं. असे 4 शनिवार झाले. 4थ्या शनिवारी त्या मुलानं माझ्याकडून तांदूळ मागून घेतले आणि जातेवेळी घरभर फेकून अदृश्य झाला. इकडे मोठा वाडा झाला. तुम्ही चुकाल म्हणून मी दारात उभी राहिले, असं म्हणून त्यांना आरती केली आणि सर्वजण घरात गेली. त्यांना जसा मारुती प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तात्पर्य: मनुष्य अगदी गरीब असला तरी त्याने आपल्या हातून होईल तेवढा परोपकार करावा आणि त्या परोपकाराचे फळ त्याला मिळतेच. नमस्कार.